इटुराया, अरे गडबड झाल्या. पण तुला तर समद्यांच्या मनातलं कळतंय ना ग. मग मला असं मागं का सोडलंस? हा, नाही म्हणजे आबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या भल्याचाच विचार करून तिने माझं लगीन ठरवायला निघालं. पण तुला ठाव नाही का का मुद्दाम हे असं सगळं घडवून आणायलास? तुला माहित आहे ना बघ, तुझ्या या नटीला त्या चंदेरी पडद्यावर झळकायचं आहे आणि ती चमक मला आबांच्या डोळ्यातनं बघायची आहे. तेव्हा असं कुठल्या बी एका अनोळख्या मुलाशी ज्याला मी कधी बघितलं नाही, भेटले नाही, कधी प्रेमच केलं नाही, त्याच्याशी कसं लगीन करू मी? विठ्ठला, तुला माहिती आहे की मला माझा जोडीदार असा पाहिजे जो जो माझ्या या स्वप्नाला पंखाचं बळ देऊन असं उंच भरारी घ्यायला साथ देईल आणि जो माझ्यावर मनापासून प्रेम करून शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ देईल. मग आता हे सगळं काय होऊन बसलंय? मला आवाज नाही बी म्हणता येईना आणि मला स्वतःला असं लगीन बी करायचं नाही आहे. आता तूच काहीतरी या समजातनं मार्ग काढ बघ. असं काय बघायलास? विचार तर बिलकुल करू नकोस दुसरा कसला. तुला मला मदत करावीच लागल. आणि आज जो मुलगा मला बघायला येणार आहे की नाही, त्याला काय बी करून तू परत पाठवून दे. म्हणजे त्याला मी पसंतच पडू नये असं काहीतरी कर बघ. करशील ना? मग करावंच लागल. तू एकच तर आशेचा सूर्य आहेस माझ्या आयुष्यात, ज्याच्या जीवावर मी एवढं मोठं नटी व्हायचं सपान पाहिलंय. आणि मला पूर्ण विश्वास आहे माझ्या या इटुरायावर. एक ना एक दिवस तो त्याच्या या नटीला त्या रुपेरी पडद्यावर नक्की झळकवणार.